ज्या महिलांना काल पैसे आले नाहीत लाडकी बहीण योजनेचे, त्यांच्यासाठी एक तातडीची सूचना आज आहे। लाडकी बहीण योजनेचे काल 4 टप्प्यामध्ये पैसे हे जमा करण्यात आले। सकाळी 9 वाजता, दुपारी 2 वाजता, 5 वाजता आणि 6 वाजता असे 4 टप्प्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हे तुमच्या खात्यामध्ये DBT माध्यमातून सोडण्यात आले। परंतु त्यातूनही बऱ्याच महिला अजून लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्याच्या राहिल्या आहेत। कारण आपल्याला कमेंट्सवरूनच समजते, बऱ्याच कमेंट्स आल्या की अजून आम्हाला पैसे आले नाहीत, आम्ही फॉर्म ऑगस्टमध्ये भरलाय, फॉर्म ऑगस्टमध्ये अप्रूव्हल झालाय, DBT ॲक्टिव्ह झालाय, तरीही आम्हाला पैसे आलेले नाहीत, का आले नाहीत असे सर्वांचे प्रश्न आहेत। परंतु आज सुद्धा पैसे यायला सुरुवात केली, परंतु सरकारने सांगितल्याप्रमाणे आज सरकारने 4,500 रुपये जमा करण्याचे थांबवले आहे। आता ते का, त्याचं कारण फिक्स नाही, परंतु 4,500 रुपये जमा करण्याचे थांबवले आहे। आता सध्या महिलांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून फक्त 1,500 रुपयेच जमा करायला सुरुवात केली आहे। त्याचं कारण काय असू शकतं किंवा कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये फक्त 1,500 रुपये जमा करायला सुरुवात केली आहे, तुम्हाला 4,000 रुपये 4,500 रुपये येणार का, याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे काल बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा झाले। त्याचा एक आपण सेपरेट व्हिडिओ सुद्धा काल सकाळी पोस्ट केला होता। 4,500 रुपये कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले, तर ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया आला नाही अशा महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये काल सकाळपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जमा केले आहेत। त्यातूनही काही महिला बऱ्याच महिला राहिल्या आहेत की ज्यांना अजून एकही रुपया आला नाही, अशा महिलांच्या खात्यामध्ये आज सरकारने 1,500 रुपये जमा केले आहेत। आता याचं महत्त्वाचं कारण सुद्धा सरकारने सांगितलेलं अजूनही नाही। आता का जमा केले आहेत अजूनही सांगितलेले नाही, परंतु सरकार याचं कारण सुद्धा सांगेल किंवा त्याच्या मागे काहीतरी कारणे असतील, त्यामुळेच त्यांनी 1,500 रुपये आज जमा केले आहेत। ज्यांच्या एकही रुपया नाही अशाही महिलांच्या खात्यामध्ये 1,500 जमा केले आहेत आणि ज्यांना मागचा पहिला आणि दुसरा हप्ता 3,000चा मिळाला आहे त्यांच्याही खात्यात 1,500 रुपये जमा केले आहेत। आता ज्यांना 3,000चा हप्ता मिळाला आहे त्यांच्यासाठी शासन योग्य आहे, कारण त्यांना 1,500चाच हप्ता सप्टेंबर महिन्याचा फक्त येणार आहे। परंतु ज्यांना एकही रुपया मिळणार नाही त्यांनी सरकारने एक शब्द दिला होता की त्यांना 3 महिन्याचे 4,500 रुपये सप्टेंबरच्या 30 तारखेपर्यंत जमा करणार। परंतु काल बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा केले, परंतु आज एकाही महिलेच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा केलेले नाहीत। 4,500 रुपये जमा करण्याचे थांबवले आहे। सकाळपासून 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये 1,500 सुद्धा आलेले आहेत। बरेच महिलांचे प्रश्न आहेत की आमचे अजूनही पैसे आले नाहीत, कधी येणार, परंतु वेट करा, तुमचे पैसे येणार। 30 तारखेपर्यंत तारीख दिली आहे सरकारने, 30 तारखेपर्यंत तुमचे पैसे येणार आहेत। आता 4,500 का जमा झाले नाहीत याचं कारण सुद्धा सरकार स्पष्ट करेल, त्यावेळी आपण त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवूच, परंतु आता तरी त्याचं कारण हे समोर आलेलं नाही। आज सरकारने फक्त 1,500 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात ही केलेले आहे। आता हे कोणाच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत, तर ज्यांचे 24 सप्टेंबर पर्यंत ज्याच्या अर्जाची छाननी झाली आहे किंवा ज्याचे अर्ज अप्रूव्ह झाले आहे, ज्याचा DBT ॲक्टिव्ह झाला आहे, अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये आज पैसे हे वितरित केले जाणार आहेत। आज संध्याकाळपर्यंत जवळजवळ 4 टप्प्यांमध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। आज जवळजवळ सर्वच महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा केले जाणार आहेत। ज्यांना 1 रुपयाही आला नाही अशा महिलांची प्रतीक्षा आहे की 4,500 रुपये यावेत। काल आलेही आहेत 4 टप्प्यामध्ये, परंतु शासनाने आज 4,500 रुपये जमा करण्याचे बंद केले आहे। त्याचं कारण त्यांनाच माहीत, ते स्पष्ट करतीलच, तोपर्यंत आपल्याला काही माहीत नाही। परंतु 1,500 रुपये मात्र सगळ्यांच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहेत, आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत। तुमच्याही खात्यात जर 1,500 आले असेल तर कमेंट करून नक्की सांगा, आणि जर आले नसतील तरीही कमेंट करून सांगा। हे पैसे आज ज्यांचे पैसे येणार आहेत त्या महिला कोणत्या असणार आहेत, तर ज्यांचा 24 तारखेपर्यंत 24 सप्टेंबर 2024 पर्यंत ज्यांचा फॉर्म अप्रूव्हल झाला आहे अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। आणि पुढचं महत्त्वाचं म्हणजे
फक्त फॉर्म अप्रूव्हल होऊन चालणार नाही, तर त्या महिलांचा DBT ॲक्टिव्ह असणे तितकेच गरजेचे आहे. कारण आपले डिजिटल इंडियानुसार आपले हे पैसे आहेत लाडकी बहीण योजनेचे, ते DBTच्या माध्यमातून आपल्या खात्यामध्ये वर्ग केले जातात. त्यासाठी तुमचा DBT हा ॲक्टिव्ह असणे खूप महत्त्वाचे आहे आणि तो DBT ॲक्टिव्ह तुमचा 24 सप्टेंबरपर्यंतच असणे गरजेचे आहे. तिथून पुढे जर ॲक्टिव्ह झाला असेल तर तुम्हाला पैसे हे येणार नाहीत. 24 सप्टेंबरपर्यंत जर तुमचा DBT ॲक्टिव्ह आणि फॉर्म जर अप्रूव्हल असेल तर तुम्हाला पैसे हे नक्की येणार. परंतु त्यासाठी सुद्धा काही अटी आहेत. त्यासाठी तुम्हाला स्क्रुटिनीच्या नियमात बसणे तितकेच गरजेचे आहे. आता स्क्रुटिनीचे नियम काय आपण 3 व्हिडिओमध्ये सांगितले आहे. यातही तुम्हाला सांगते की स्क्रुटिनीचे नियम म्हणजे तुमची अर्जाची कायदेशीर पद्धतीने छाननी केली जाते आणि ते कायदेशीर पद्धतीमध्ये GR मध्ये ज्या तुम्हाला पात्रतेच्या अटी दिल्या होत्या त्या पात्रतेच्या अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला 30 सप्टेंबरपर्यंत पैसे येणार आहेत. 1,500 रुपये येणार आहेत. आता 4,500 रुपये कधी देणार माहीत नाही. सरकार त्याचंही कारण सांगेल का दिले नाहीत किंवा कधी देणार. सांगितलं की त्याचं सेपरेट व्हिडिओ आपण बनवूच. परंतु आजपासून तरी 1,500 रुपये जमा करायला सुरुवात केलेली आहे. आता स्क्रुटिनीचे नियम काय आहेत बघा. पहिला नियम आहे तो म्हणजे तुम्हाला सरकारच्या एखाद्या 1,500पेक्षा जास्त रकमेची जर पेन्शन येत असेल किंवा कोणत्याही योजनेच्या माध्यमातून पैसे येत असतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही. दुसरा स्क्रुटिनीचा नियम आहे तो म्हणजे तुम्ही जर आयकर करदाता असेल म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्स फाईल असेल तुमच्याकडे इन्कम टॅक्स भरत असाल तर त्या महिलेला हे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे येणार नाहीत. बऱ्याच महिलांनी मागच्या वेळी फॉर्म भरून आयकर कर भरून सुद्धा इन्कम टॅक्स फाईल असून सुद्धा बऱ्याच महिलांना मागच्या वेळी 3,000 रुपये आले आहेत. परंतु यावेळी कायदेशीर पद्धतीने अर्जाची प्रत्येक महिलेची छाननी केली आहे. त्यामुळे यावेळी ज्या महिलांना पैसे येतील त्यांनाच पुढे 12 महिने पैसे येणार आहेत. कारण अर्जाची स्क्रुटिनी पद्धतीने म्हणजेच कायदेशीर पद्धतीने छाननी केली आहे आणि त्यात जर पात्र असाल तरच तुमचे पैसे इथून पुढे हे येणार आहे. त्यानंतर पुढचा नियम आहे तुमचं जर एक राशन कार्ड असेल आणि एका राशन कार्डवर तुमच्या एखाद्याच्या नावे तुमच्या 4 व्हीलर असेल तर त्या सुद्धा महिलेला पैसे हे लाडकी बहीण योजनेचे येणार नाहीत. त्यानंतर पुढचं आहे तुमचं जर जॉईंट अकाउंट असेल तर जॉईंट अकाउंटवाल्यांना सुद्धा पैसे हे येणार नाहीत. कारण जर तुमचं जॉईंट अकाउंट असेल तरीही तुम्हाला पैसे येणार नाहीत. तर तुम्हाला समजले असेल की स्क्रुटिनीचे नियम काय आहेत. हे 5 आहेत स्क्रुटिनीचे नियम. या नियमात जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला पैसे नक्की येणार. परंतु तुम्ही या नियमांचे उल्लंघन केले तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे इथून पुढे पैसे येणार नाहीत. कारण हा हप्ता तिसरा जो हप्ता आहे तो पूर्ण कायदेशीर पद्धतीने अर्जाची छाननी करून निगमित केलेला हप्ता आहे. सो या हप्त्यामध्ये ज्यांना पैसे येतील त्यांनाच इथून पुढे 12 महिने लाडकी बहीण योजनेचे पैसे हे येणार आहेत. तर तुम्हाला समजलेच असेल की आजपासून 1,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. 4,500 रुपये आज तरी कोणत्याच महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही. याचे कारण सुद्धा शासन स्पष्ट करेलच तेव्हा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट होईल. सो चॅनलला अजूनही कोणी जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, स्टे हॅपी, स्टे हेल्दी.